सभापती महोदय, सन्माननीय सदस्य विक्रम काळेसाहेब यांनी किती मिनिटं लागली? नियम 92(2) अ अन्वये गंगापूर तालुक्यातील शिवना नदीवरील मोठ्या पुलाची पुनर्बांधणी या अनिलजी पुलाबद्दल जरा आपल्याला माहिती त्यांना विचारून घ्या ना, देऊ ते की साहेब मग खूप अगोदरपासून आले. ते 15 मिनिटं प्रशासकीय लागतील म्हणून मान्यता आपल्याला मिळालेली तुम्ही आहे. विचारलं तर बरं राहील. सभापती महोदय, 21/7/2022 घेतो ना, फास्टली घेतो. 11 कोटी रुपये याची तेव्हा किंमत होती आणि तांत्रिक मान्यता याला मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम छत्रपती संभाजीनगर यांनी 8,25,00,000 एवढी याला देण्यात आली. कार्यरंभाचे आदेश व कामाची मुदत कार्यरंभाचे आदेश हे 15/3/2024 देण्यात आलेले आहेत आणि त्याला कालावधी होता हा 12 महिन्यात पूर्ण करणं अपेक्षित होतं. पण याचे कंत्राटदार आहेत आदित्य कन्स्ट्रोटेक छत्रपती संभाजीनगर. नंतर याला मुदतवाढ देण्यात आली की 31/12/2026 पर्यंत मुख्य अभियंत्यांच्या आदेशान्वये. तर विलंबनाची कारणं काय? तर विलंबची दोन ते तीन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे की बोर डाटा जिओ टेक्निकल सर्वे याला जो लागलेला विलंब, कारण की त्याला आणि त्यानंतर जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग म्हणजे तिथलं कोअर किती स्ट्राटा किंवा कोअर किती मजबूत आहे त्यानुसार ड्रॉइंग तयार करणे, त्या ड्रॉइंगला लागलेलं विलंब. त्यानंतर 2025 जुलै आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर त्या भागात पाणी तिथे साचलेलं असल्यामुळे त्याचं काम आपल्याला सुरू करता आलं नाही. दुसरं की तिथे त्या परिसरात दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर असे एकूण 5 ते 6 मंदिर आहेत. तर स्थानिकांचं तिथे थोडंसं विरोध होतं की हा आमचं श्रद्धेचा विषय आणि तिथली काहीतरी यात्रा होती, तर तेव्हा थोडंसं विलंब झालं. पण मुख्य पूल हा 160 मीटर एवढा आहे. पूर्ण रस्ता हा MSIDCचा आहे, पण पूल जो बनवतोय तो PWD बनवतोय. तर आपण विचारलेला प्रश्न, आता त्याला आपण पर्याय व्यवस्था केली आहे का? तर केली आहे. असं आपण एक पूल तिथे बाजूला तयार केलेला आहे की कारण की कोणाला त्रास न हो आणि त्याच्यावरून जाता येईल आणि हा ऑलमोस्ट पक्कच काम आहे. पण आपला प्रश्न मूळ हा आहे की हा पूर्ण केव्हा करणार? तर आपण त्याला 31/12/2026 पर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे, पण पुढच्या उन्हाळ्यापर्यंत हा होईल. त्याला आपल्याला म्हणजे लवकर करण्यासाठी दोन मुख्य आपण आणखी एक निर्णय असे घेतलेले आहे की त्यांच्यावर कारवाई करण्याची पण आपली तयारी तिथे आहे, जर याच्या पुढे त्यांनी जर परत विलंब केला तर. आणि दुसरं कारण म्हणजे की कास्ट इन साईट, म्हणजे रस्त्यावर म्हणजे तिथेच जाऊन तो पूल बनवण्यापेक्षा प्रीकास्ट मेंबर आपण बाहेरून बनवून आणायचा आणि तिथे येऊन जोडायचं त्याला. म्हणून पुढच्या उन्हाळ्यापर्यंत हा पूर्ण होईल.